माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनामध्ये विश्वास निर्माण होतो। अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे। स्वामींवरील श्रद्धा, स्वामींवरचा विश्वास आणि स्वामींनी दिलेले आपल्या जीवनातील अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे रोज सेवा, उपासना, नामस्मरण करतात, पूजन करतात। अक्कलकोटला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारे पण अनेक भाविक भक्त आहेत। परंतु स्वामींची नियमित सेवा, नित्य सेवा करत असाल तर काही गोष्टी आहेत त्या खूप लक्षात ठेवणे गरजेचे आहे। या गोष्टी आचरणात आणल्यास तर स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचं आपल्याला शुभफल अधिक चांगल्या पद्धतीने मिळतं। अनेकदा आपण नियमित सेवा करतो, उपासना करतो, नामस्मरण करत असलो तरी त्याचे फळ मिळते की नाही याबाबत मनात शंका निर्माण होते। गोष्टी सकारात्मक घडत नाही असे वाटू लागते। अशा गोष्टी सातत्याने घडू लागल्या की नकारात्मकता आपल्या मनामध्ये निर्माण होऊ लागते। मात्र असे घडत असेल तर स्वामींवरचा विश्वास असतो तो कायम ठेवावा। आपण जे काही कर्म करतो ते अधिक आपण प्रामाणिकपणे करावे। आपल्याकडून काही चूक होत नाही याबाबत आपण चिंतन करून स्वामी सेवा सुरू ठेवावी। स्वामी सेवा करत असाल तर तुमच्या पद्धतीने ती सुरू ठेवावी। स्वामी सेवा सुरू करायची असेल तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ आपण ठरवून घ्यायची। आजकाल धावपळीच्या जीवनामध्ये सकाळी जर स्वामी सेवा करायला शक्य होत नसेल तर संध्याकाळी म्हणजे तिन्ही सांजेला जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा आपण स्वामी सेवा जी आपण दररोज नियमितपणे करतो ती आपण संध्याकाळच्या वेळेस ठरवून एकच वेळेस आपण ठेवायची आणि मनामध्ये संकल्प करायचा की नित्य सेवा करायची। पण काही झालं तरी ती वेळ मग मात्र चुकवायची नाही। त्यावेळेस स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो असेल आपल्या देवघरात तिथे बसायचं। देवापुढे आपण दिवा लावायचा, स्वामींना आपण दिवा अर्पण करायचा। त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती दाखवायची। शक्य झाल्यास गोडाचं काहीतरी नैवेद्य म्हणून ठेवायचा। अगदी दूध किंवा खडी साखर ठेवली तरी चालतं। यानंतर स्वामींची मानसपूजा करायची। तसेच स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करायचं। या पोथीचे 21 अध्याय आहेत। नित्य सेवेमध्ये रोज 3 अध्याय वाचन करायचे। म्हणजे एकदा 3 अध्याय केले असे रोज 3 तर ते 7 दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होतं। मग पुन्हा 8व्या दिवसापासून पहिल्यापासून 1 ते 3 अध्याय पारायण करायला सुरुवात करावी। 7 दिवसात एक पारायण होतं। यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र अवश्य म्हणावा। तसेच किमान 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा। एकापेक्षा अधिक माळ जप केल्यास अतिउत्तम, परंतु यथाशक्ती जप, नामस्मरण करावे। शक्य तितक्या काळापर्यंत ही नित्य सेवा अखंड सुरू ठेवावी। शक्यतो ही सेवा अखंडच असावी, खंड पडू देऊ नये। काही अपरिहार्य कारणास्तव सेवेत जर खंड पडला तर स्वामी समर्थ महाराजांची मनापासून क्षमा याचना करावी। तसेच पुन्हा संकल्प करायचा आणि पुन्हा सेवा सुरू करायची। सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींवर दृढ विश्वास ठेवावा। ही सेवा करताना मनामध्ये निश्चंक मनाने करायची। कोणत्याही मनात किंतु परंतु ठेवू नये। स्वामी सेवा केली तर स्वामी आपले बरेच अडचणी जीवनातल्या आपल्या दूर करतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर सदैव राहतो। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। श्री स्वामी समर्थ।